साधूंकडचा पोपट त्याला विचारतो की तू आतापर्यंत काय शिकलास. त्यावेळेस तो म्हणतो की धरा, पकडा, मारून टाका असं म्हणतो. त्यावेळेस साधूंकडचा पोपट म्हणतो की हे शिकून तुझं भलं होणार नाही. आता मी जे काय सांगतो ना ते तू कर. त्यावेळेस तो त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतो आणि हे सगळं जो कसाई असतो तो लांबून ऐकत असतो. मग या कसाईला असं वाटतं की हा पोपट तर खूपच किमती आहे. जर आपण ह्याला विकलं तर ह्याचे पैसे भरपूर येतील. मग तो कसाई ते दोन्ही पोपट घेऊन राजाच्या घरी जातो आणि राजाला विचारतो की हे 2 पोपट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. मग राजा म्हणतो कितीला देणार. तर कसाई म्हणतो ठीक आहे, म्हणतो हा पोपट 1 रुपयाला. म्हणजे त्याच्याकडे स्वतःकडे जो पोपट होता तो 1 रुपयाला आणि जो साधूंकडचा पोपट असतो त्याला तो म्हणतो 1,00,000 रुपयाला. त्यावेळेस राजा म्हणतो की तुला 1 रुपया आणि 1,00,000मधला फरक कळतो का? तुला काय वेळ लागले का? तर जो कसाई असतो तो म्हणतो मला काही वेळ लागलं नाही, मला माहिती आहे. त्यावेळेस जो कसाई असतो तो म्हणतो तुमच्याकडे 4 दिवस ठेवून बघा आणि जर तुम्हाला वाटलं माघारी द्यावा तर मी परत घेऊन जातो, पण तुम्ही 4 दिवस ठेवून बघा. मग राजा म्हणतो हे ठीक आहे. मग राजा संध्याकाळी जो 1,00,000 रुपयाचा पोपट असतो तो त्याच्या रूममध्ये ठेवतो आणि दुसरा जो पोपट असतो त्याला दरवाजापाशी एका पिंजऱ्यामध्ये ठेवतो. मग जो त्याच्या रूममधला पोपट असतो तो सकाळी 4 वाजता उठून राजाला म्हणतो राजा उठा आता, आणि नंतर आयुष्यभर एकदा जर आपण मरण पावलो तर म्हणजे कायमचंच आपल्याला झोपायचं आहे. काय होतं नंतर आपण मेल्यानंतर कितीही उठवलं तरी पण आपण उठणार नाही आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत थोडा धक्का लागला, कुणी थोडा हात लावला, कुणी आवाज दिला तर लगेच जाग येते. म्हणून तो म्हणतो की झोपून काय करणार आहे. मग राजा म्हणतो हा तर पोपट भारीच बोलतो, मला आत्तापर्यंत कुणीच अशा गोष्टी सांगितल्या नाहीत. म्हणून राजा त्या पोपटाजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो अजून चांगल्या चांगल्या गोष्टी सांग. त्यावेळेस पोपट म्हणतो की राजन, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या भोवती काल फिरत आहे. मग राजा म्हणतो की कुठे आहे, मला तर कुठेच दिसत नाही. मग त्यावेळेस तो म्हणतो की तुम्हाला दिसणार नाही म्हणजे कसं होतं, पावसाळ्यामध्ये एखादा साप बेडकाला पकडतो आणि त्या बेडकाचं अर्धा भाग सापाच्या तोंडात असतो आणि अर्धा भाग सापाच्या तोंडाच्या बाहेर असतो. तरी पण तो बेडूक बाहेर जे काही किटाणू भेटतील ते खाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला एवढं कळत नाही की आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे. तरी पण त्याला एक हाव असते, एक मोह असतो. तसंच माणसाचं आहे की आपलं आयुष्य अर्ध संपलेलं असतं किंवा जवळजवळ संपत आलेलं असतं, तरीसुद्धा आपली मोह माया संपलेली नसते. आपण त्याच्यातच अजून अडकून राहिलेलो असतो. मग ह्या गोष्टी राजाला तो पोपट सांगतो. त्यावेळेस राजा म्हणतो हा तर 1,00,000 काय 1,00,00,000 किमतीच्या वरचा पोपट आहे. आणि मग तो म्हणतो की दुसरा पोपट कसा आहे ते जाऊन पाहतो. तर तो बाहेर गेल्यानंतर दुसरा पोपट म्हणतो, त्याला वाटतं कोणीतरी आलेलं आहे म्हणून तो म्हणतो धरा, पकडा, मारून टाका.